गंगाखेड विधानसभेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची पूर्णा तालुक्यातील मोजे चुडावा काऊलगाव ताडकळस येथे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची सभा पार पडली। यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार सुरेशदादा देशमुख, सायखडा कारखान्याचे चेअरमन अभिजित भैया देशमुख, बी आर देसाई, शहाजीराव देसाई, रितेश भैया काळे, रामनारायण मुंदडा, अशोक बोकारेसह आदींची उपस्थिती होती। मुंडा मैदानावर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तराव शिराळे होते। बस स्थानकापासून मोंडा मैदानापर्यंत भव्य रॅली काढून रॅलीचे सभेत रूपांतर करण्यात आले। यावेळी खासदार बंडू जाधव यांनी भूमिपुत्राला निवडून देण्याचे आवाहन करतच अभी नहीं तो कभी नहींचा इशाराही दिला। तर सुरेशदादा देशमुख यांनी ही काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने विशाल कदम यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची परिकाष्ठा करा असे। तर अभिजित भैया देशमुख यांनी शेतकऱ्यांना सांगितले की ऊसाची चिंता करू नका, तुमचा सर्व ऊस सायखडा कारखान्याला घेऊन जाऊ, कोणाच्याही दादागिरीला घाबरण्याचे कारण नसल्याचा निर्वाळा दिला। कार्यक्रमासाठी श्रीधर पारवे, काशीनाथ काळबांडे, सरपंच गजानन आंबोरे, संजय जल्लारे, विशाल भोसले, रंगनाथ भोसले, माणिक हजारे, सुरेश मगरे, गजानन शिराळे, देवानंद नावकीकर, अंकुशराव शिंदे, दीपक आंबोरे, व्यंकटराव पोळ, अनिल नरवटे, शेख शहजाद, शेख अली शाह, शरद आंबोरे, व्यंकटेश पवार, गौतम दिपके, नवनाथ भुसाळेसह आदींनी परिश्रम घेतले। मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली यावेळी उपस्थिती दर्शवली होती। असावा आणि पुढच्या 5 वर्षाच्या मध्ये राज्यामध्ये कुणाचं सरकार यावं याचा विचार करण्याच्या दृष्टीने आपल्याला ही निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान करायचं। तुम्ही येत्या 20 तारखेला जोही निर्णय घ्याल तोच तुमचा पुढच्या 5 वर्षासाठीचा आमदार असेल। मागचं जे होतं ते गेलं, आता पुढं काय पुढच्या 5 वर्षासाठी। माझे आजोबा नेहमी म्हणायचे की माणूस आशेवर जगतो, माणसाला जर आशा असेल तर माणूस जगतो, उद्याची आशा असते, परवाची आशा असते। तसंच पुढच्या 5 वर्षासाठी आपल्याला कोणत्या पक्षाचं सरकार आणायचं आहे आणि कोण आपला आमदार असला पाहिजे या पद्धतीचा निर्णय येत्या 20 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे। मला खरं सांगू का, इथे येऊन काय वाटायला इथं निष्ठावंतांचा मेळावा आहे असं मला वाटतं। सगळ्या पक्षांचे बघा, शिवसेनेचे बघा जे निष्ठेने सोबत राहिले ते इथं आहे, काँग्रेसचे बघा जे निष्ठेने सोबत राहिले ते इथं आहे, राष्ट्रवादीचे बघा जे निष्ठेने सोबत राहिले ते इथं आहे। आणि जेव्हा मी पुढे बघतोय तुमच्या उत्साहावरून मला असं वाटतंय की जो मतदारही निष्ठेने सोबत राहिलाय तो सुद्धा मतदार आज इथे उभा आहे। त्याच्यामुळे निष्ठावंतांचा मेळावा या ठिकाणी भरलाय अशा पद्धतीची माझी भावना आहे। तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय बंडू जाधव यांना लोकसभेला त्यांच्या निष्ठेचं फळ तुमच्या मतदानाच्या रूपाने भरभरून त्यांच्या पदरात टाकलंय, तशाच पद्धतीने बंडू जाधव यांच्या सोबत निष्ठेने सोबत राहिलेल्या विशाल कदम यांच्या सुद्धा पदरामध्ये येत्या 20 तारखेला तुम्ही त्यांच्या निष्ठेचं फळ भरभरून मताच्या रूपाने तुम्ही त्यांच्या पदरामध्ये टाकलं पाहिजे। आपले खासदार साहेबांना पुढे अनेक कार्यक्रमाला जायचंय, बोलायसाठी पुष्कळ विषय, पुष्कळ काही आपण बोलू शकतो, परंतु त्यांना जायचं असल्यामुळे मी असेल, दादा असेल, आम्ही थोडक्यामध्येच आमचा तोटा कळणे की हुशार मंडळी त्या ताडकळस परिसरामध्ये आहेत असा माझा ठाम विश्वास आहे। आणि व्यापारी हा इंग्रजीमध्ये एक शब्द आहे की मत बनवणारा वर्ग, त्याला ओपिनियन मेकर असं म्हणलं जातं। चाललंय समजा काँग्रेसची हवा असली, तुम्ही जर काँग्रेसचं म्हणलो त्याच्यात मनात नसलं काँग्रेस बद्दल काही झालं काय की बाबा मला ते येणारे गिऱ्हाईक शिवसेनेत म्हणाले, व्यापाऱ्याचा खेळ असा असतो, जे काही ठरवेल
त्याचं वातावरण निर्मिती पूर्णा तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम पालमवरती सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही याची मला ठाम खात्री आहे. आणि तुम्ही सगळेजण विशाल कदम यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करा. मागच्या वेळेस थोडक्यात राहिलो, 18 साधारण राहिलं मागच्या वेळेस, खूप फरक नव्हता. 2 नंबरला राहिले मागच्या वेळेस. आता थोडा तुम्ही धक्का दिला सगळ्यांनी मन लावून, 1 नंबरला यायला येत्या 23 तारखेला वेळ लागणार नाही. करणार सगळं तुम्ही आहात. आम्ही फक्त विनंतीच्या धरी आहोत. आम्ही तुम्हाला विनंती करू, तुम्हाला अर्ज करू, तुम्हाला आग्रह करू, जोपर्यंत तुम्ही मनावरती घेत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतांमध्ये काही होत नसतं. आपण आता पाहतोय की महाविकास आघाडीचं सरकार, तुम्ही सगळेजण टीव्ही बघता, मोबाईल बघता, व्हॉट्सअप बघता, सगळीकडे सर्वे यायला लागलेले आहेत. सगळ्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा येत्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये दाखवतात.